जया सर्वमिदं व्याप्तं जगत्स्थावर जंगमं ताम धेनु शिरसा मध्ये भूतभव्यस्य मातरम। गौमातेच्या हितार्थ हे आंदोलन जे पूर्ण देशामध्ये उभं राहिलेलं आहे, ज्याची सुरुवात गुजरात आणि राजस्थान या राज्यांमधून सुरू झाली आणि या आंदोलनाचे अध्यक्ष कोणी व्यक्ती नाहीये, या आंदोलनाची अध्यक्ष स्वतः गौमाता आहे, अर्जदार स्वतः गौमाता आहे, नंदी महाराज आहे। तर या आंदोलनासाठी या आंदोलनाचे प्रमुख मुद्दे जे आहेत ते म्हणजे गौमातेला पूर्ण रक्षा प्रदान करणे भारतामध्ये आणि गौमातेला एक राष्ट्रीय धरोहर किंवा राष्ट्रमाता म्हणून घोषित करणे हा या आंदोलनाचा प्रमुख मुद्दा आहे। आणि त्या अनुषंगाने गौरक्षकांना गौपालकांना सुद्धा एक विशेष संरक्षण प्राप्त व्हावं गव्हर्नमेंट कडून, ही आमची सर्वांची मांग आहे आणि संपूर्ण देशामध्ये हे आंदोलन उभं राहिलेलं आहे। तर आम्ही आज इथे जामनेर या नगरीमध्ये सर्व साधू संत, महात्मा महाराज मंडळी, कीर्तनकार मंडळी, सोशल वर्कर, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय कार्यकर्ते आणि तरुण कार्यकर्ते सगळे इथे उपस्थित आहोत। आम्ही आता जामनेर नगरपालिका येथून चालत तहसील कार्यालयापर्यंत जाणार आणि तहसीलदारांकडे हा अर्ज देणार की आमच्या गौमातेला राष्ट्रमाता किंवा राष्ट्रीय धरोहर घोषित करण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहावं आणि पंतप्रधानांपर्यंत आमचा हा अर्ज पोहोचावा, यासाठी आम्ही सर्व इथे एकत्रित झालेलो आहोत। जय गौमाता, जय गोपाल। जय श्रीराम, जय गोमाता। आज 27 तारखेला आपण सगळ्यांनी तहसीलमध्ये जमतोय ते याच्यासाठी की गो सन्मान मिळाला पाहिजे, हे अभियान सुरू आहे। हे याच्यासाठी की गोमातेला राष्ट्रमाता घोषित झाली पाहिजे आणि जे गो उत्पादन बनता त्यांना सुद्धा प्रोत्साहन मिळालं पाहिजे। त्याच्यामुळे गायी वाचतील, म्हणजे का अर्थकारण आपलं ते सुद्धा एक महत्वाचं आहे आणि याला चालना मिळेल, गोशाळा चालवणाऱ्यांना प्रोत्साहन मिळेल आणि या गायी कत्तलखान्यामध्ये जाण्यापासून वाचतील।